हॅलो गाईज, मी तेजस्विनी. आज आम्ही चाललो आहे नाशिकच्या साधना मिसळला. बघूया काय मजा येते ते. हा बघा आमचा. आम्ही अशा प्रकारे आता साधना मिसळला पोहोचलो आहे. साधना मिसळच्या एंट्रन्स बोर्डवरच लिहिलं आहे साधना चुलीवरची मिसळ. ही मिसळ खरंच चुलीवर बनवली जाते, त्यामुळे त्याचं नावच चुलीवरची मिसळ ठेवलेलं आहे. आणि हा पूर्ण जो थीम आहे तो गावाकडची फील देतो, त्यामुळे बऱ्याच लोकांना इथे खूप आवडतं. सॅटर्डेला आल्यामुळे इथे खरंच खूप गर्दी आहे, पण तुम्ही बघू शकता की ॲम्बियन्स खूप छान आहे. इथली मिसळ खूप फेमस आहे. जर तुम्ही नाशिकला येणार असाल तर नक्की इथे मिसळ ट्राय करा. इथे टेबल मिळण्यासाठी नंबर लावा लागतो, त्यामुळे आधीच आपला नंबर लावून घ्या, म्हणजे आपल्याला टेबल मिळतो. किती लोक आहेत ते त्यांना आधीच सांगावं लागतं, त्यानुसार ते टेबल अरेंज करून देतात. आम्ही ऑर्डर केली आणि ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर येईपर्यंत आम्ही बाळाला सांभाळलं. त्यानंतर जशी ऑर्डर आली तसं मम्मीकडे पिल्लूला दिलं आणि आम्ही पटापट मिसळ संपवली. मम्मी आणि पप्पांनी दोघांनी मिळून त्याला सांभाळलं, त्यामुळे थोडी तरी मिसळ खाता आली. तिथून आम्ही पुढे निघालो बाहेर. टॉय ट्रेनमध्ये पिल्लूला बसवायचं होतं, म्हणून मलाच त्याला घेऊन बसावं लागलं. आम्ही बसलो. जशी टॉय ट्रेन चालू झाली पिल्लू एकदम शांत झाला. सगळीकडे बघत होता, त्याला नवीन नवीन काहीतरी वाटत होतं, पण तो शांत राहिला, बसला. छान एक्सपिरियन्स चांगला आला. हो देवान. नाही येतोय, चांगला येतोय की. देखो गाइस, बच्ची बन गई है. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आम्हाला एक अनएक्सपेक्टेड पाहुणा दिसला. त्या समोरच्या कुंडीच्या इथे एक कावळा बसला होता. एवढ्या गर्दीमध्येही तो किती शांत बसलेला होता. कोणी नोटीस केलेलं नव्हतं, बट आम्ही बघितलं. आम्हाला वाटलं तो नकलीच आहे, बट तो ओरिजिनल कावळा होता. आणि त्यानंतर तो जोरजोरात ओरडला पण. देवांशला पप्पांनी घसरगुंडीवर चढवला. आम्हाला वाटलं तो चढणार नाही, तो घाबरेल, बट तो खूप छान चढला. पप्पांनी पुढे हात ठेवला, त्यामुळे त्याला असं वाटतंय की तो स्वतःच घसरगुंडीवरून चढतोय. त्यामुळे त्याची स्माईल तर बघा, किती छान हसतोय तो. काय बोलणार, कशी वाटली तुला मिसळ? मिसळ खूप छान आहे, ॲम्बियन्स पण छान आहे. पिल्लूला मजा आली, सगळ्या गोष्टी, घसरगुंडी खेळला, ट्रेन मध्ये पण बसला, त्यामुळे खूप मजा आली आहे. मी कशा बघू शकता, खूप एक्साइटेड येतो. दाखव बेटा, आवडलं. घे. आता आम्ही आलो आहोत सोमेश्वरला. कुठे चालला पिल्लू? कुठे चालला? पुढे चालला तू, चालायचं. इथून सोमेश्वरच्या मंदिरात आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. आपण तिथून एंटर करतो. तुम्ही नाव बघू शकता, सोमेश्वर महादेव मंदिर. चला आतमध्ये जाऊया.
ही मंदिरातली महादेवाची पिंड आहे. दर्शन घेऊन झालं आणि आम्ही आता थोडा वेळ बाहेर बसतोय. इथे आपण बघू शकता की सोमेश्वर महादेव मंदिर आहे. त्याच्याच त्या साईडला आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याच्या शेजारी राम जानकी मंदिर आहे. आणि महादेव मंदिराच्या या साईडला हनुमान मंदिर देखील आहे. पिल्लूला पप्पांनी बघा कसं पाण्यात उभं केलंय. त्याला पण छान वाटतंय पाण्यात, थंड थंड पाणी त्याच्या पायाला लागतंय, त्यामुळे तो किती गोड हसतोय.